नमस्कार मित्रांनो, तर वृश्चिक राशीच्या लोकांनो 27 जुलैपासून शनीचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. जे सत्य ऐकून तुमचे रक्त खवळून उठेल. का? ते मी पुढे सांगणार आहे. कारण 27 जुलैपासून शनी ग्रह तुमच्या पंचभावात वक्री होणार आहे. आणि काही ग्रहांचे राशी परिवर्तन झाले आहे. काही ग्रह वक्री अवस्थेतून मार्गी झाले आहेत. त्यामुळे ग्रहांकडून असे काही शुभ संकेत मिळत आहेत की वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात जे आधी कधी झाले नाही, जे मागील 6-7 महिने, वर्षभर किंवा 1.5 वर्ष झाले नाही, ते आता तुमच्या जीवनात घडणार आहे. अचानक मोठे बदल होतील. अचानक आनंदाचा मेळा तुमच्या दारात भरू लागेल. पण वृश्चिक राशीच्या लोकांनो, जीवनात जेव्हा आनंद येतो तेव्हा तो चारही बाजूंनी येतो. मात्र तो टिकत नाही. असे कोणते दोष आहेत जे तुम्ही आयुष्यभर करत आलात ज्यामुळे आनंद टिकत नाही? आणि असे कोणते 2 व्यक्ती आहेत ज्यांच्यापासून पुढील 6 महिने तुम्ही सावध राहिले पाहिजे? वृश्चिक राशीच्या लोकांनो, हे असे लोक आहेत की जेव्हा जेव्हा ते तुमच्या जीवनात येतात तेव्हा ते तुम्हाला एखाद्या मोठ्या समस्येत अडकवून जातात. ते कोण आहेत याचा उल्लेख मी या व्हिडिओमध्ये पुढे करणार आहे. सध्या मात्र 27 जुलैपासून शनी ग्रह तुमच्या पंचभावात म्हणजे बुद्धी, वाणी आणि ज्ञानाच्या भावात वक्री होणार आहेत. त्याचबरोबर बुध ग्रह वक्री अवस्थेतून मार्गी झाले असून सध्या तुमच्या अष्टम भावात गोचर करत आहेत. तसेच शुक्र ग्रह तुमच्या कर्मस्थानात केतूसोबत गोचर करत आहेत. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे शुक्र ग्रह गेल्या 2-3 दिवसांपासून स्वतःच्या पूर्व फाल्गुनी नक्षत्रात गोचर करत आहेत. या सर्व ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन, राशी परिवर्तन आणि वक्री होण्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात कोणते मोठे बदल घडणार आहेत, कोणते आनंदाचे क्षण तुमच्या वाट्याला येणार आहेत याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक-एक करून देणार आहे. हा व्हिडिओ साधा व्हिडिओ समजण्याची चूक करू नका वृश्चिक राशीच्या लोकांनो, कारण येथे काही महत्त्वाच्या सावधगिरीच्या गोष्टीही सांगणार आहे. ते कोणते 2 लोक आहेत ज्यांच्यापासून विशेषतः पुढील 6 महिन्यात सावध राहणे गरजेचे आहे, जेणेकरून ते तुमच्या आनंदात विघ्न आणू शकणार नाहीत. तसेच पंचम भावात वक्री होणाऱ्या शनी ग्रहांचा प्रत्येक ग्रहाप्रमाणे शुभ आणि अशुभ असा परिणाम असतो. त्यांच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी आपण कोणता विशेष उपाय करावा, कोणती पूजा करावी, ज्यामुळे पुढील 6 महिने शनी ग्रह तुम्हाला भरभरून आनंद देतील? म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि वृश्चिक राशीच्या लोकांनो, तुमच्या राशीभविष्याचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला याच चॅनेलवर मिळत राहतील. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही नक्की दाबा. तसेच जर तुम्हाला शनीची कृपा सतत तुमच्यावर राहावी असे वाटत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मनापासून हर हर महादेव किंवा जय शनिदेव अवश्य लिहा. कारण शनी ग्रह वक्री होत असल्यामुळे त्यांचे काही अशुभ परिणाम होणारच, पण त्या अशुभ परिणामांपासून तुम्ही सुरक्षित राहाल. चला आता माहिती पुढे जाणून घेऊया. वृश्चिक राशीच्या लोकांनो, 27 जुलै ही अशी तारीख आहे जी तुम्ही तुमच्या वहीत, मनात आणि लक्षात कायमची नोंद करून ठेवा. कारण त्या तारखेच्या काही दिवस आधीपासूनच ईश्वर, ब्रह्मांड आणि निसर्ग तुम्हाला काही शुभ संकेत देऊ लागतील. जेव्हा जीवनात काही चांगले घडणार असते तेव्हा देव आपल्याला स्वप्नांच्या माध्यमातून, पूजापाठाच्या माध्यमातून किंवा इतर काही संकेतांच्या माध्यमातून आधीच सूचना देत असतो. जेव्हा तुमच्या जीवनात चांगला काळ सुरू होईल तेव्हा तुम्हालाही असे काही शुभ संकेत मिळतील. कारण वृश्चिक राशीच्या लोकांनो, तुम्ही बऱ्याच काळापासून आजारपणामुळे, मानसिक तणावामुळे आणि मनस्तापामुळे खूप त्रस्त आहात. तुमचे जे काही पैसे बऱ्याच काळापासून अडकलेले आहेत त्याबद्दलही तुम्ही खूप चिंतेत आहात. कर्जामुळे त्रस्त आहात. नोकरी करत असाल तर काम करत आहात, पण मन मारून काम करत आहात. केतू 10व्या भावात असल्यामुळे अनेकांना प्रमोशन मिळत नव्हते. तुम्ही प्रमोशनसाठी खूप प्रयत्न करत होता, पण शेवटच्या क्षणी स्वतःच त्या गोष्टी सोडून देत होता. कारण केतू हा सोडून देण्याचा कारक ग्रह आहे.
तो विरक्ती आणि विरोधाचाही कारक मानला जातो. म्हणूनच केतूमुळे नोकरीत प्रमोशन अडकले होते. व्यवसायात प्रगती होत होती, पण अपेक्षेइतकी होत नव्हती. प्रत्येक काम तुम्ही मोठ्या उत्साहाने सुरू करत होता, पण शेवटी येऊन स्वतःच ते काम सोडून देत होता. जर मी चुकीचे बोलत असेन तर कमेंट सेक्शनमध्ये येऊन नक्की सांगा. आणि वृश्चिक राशीच्या लोकांनो, असे दोन व्यक्ती आहेत की जेव्हा जेव्हा त्यांचा तुमच्या जीवनात प्रवेश होतो तेव्हा ते तुमचे जीवन संघर्षांनी भरून टाकतात. हे असे लोक असतात की त्यांचे काम असते तेव्हा ते तुमच्याशी गोड बोलतात, हसून बोलतात आणि तुमच्याकडून स्वतःचे काम करून घेतात. पण जेव्हा तुमची वेळ येते तेव्हा तेच लोक तुमच्याकडे पाठ फिरवतात आणि तुमची साथ सोडून देतात. जर मी चुकीचे बोलत असेन तर कमेंट सेक्शनमध्ये येऊन नक्की सांगा. आशा करतो की आतापर्यंत तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केले असेल आणि बेल आयकॉनही दाबला असेल. आता जाणून घेऊया पहिली आनंदाची बातमी. 27 जुलैपासून पंचम भावात वक्री होणाऱ्या शनी ग्रहांपासून सुरुवात करूया. जेव्हा शनी ग्रह वक्री होतात तेव्हा त्यांच्या गोचराचा प्रभाव अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण शनी ग्रह एका राशीत किंवा एका भावात साधारण 2.5 वर्षे राहतात. त्या काळात ते वक्री होतात, पुन्हा मार्गी होतात आणि कधीकधी अस्थही होतात. आता शनी ग्रह वक्री झाले आहेत. वक्री ग्रहांमध्ये 10 पट शक्ती असल्याचे मानले जाते आणि ते ज्या भावात बसतात त्या भावासोबत मागील भावाचेही सुमारे 60% परिणाम देतात. आतापर्यंत पंचम भावात बसलेल्या शनी ग्रहांमुळे तुमचे ज्ञान मंदावले होते. बुद्धीची गती कमी झाली होती. विचार करण्याची क्षमता कमी झाली होती. शिक्षण आणि अभ्यासात मन लागत नव्हते. त्यामुळे तुम्ही खूप त्रस्त झाला होता. आता पाहूया की पंचम भावात वक्री झाल्यानंतर शनी ग्रह काय करणार आहेत. ते तुमच्या कर्मांचे पुन्हा पुनरावलोकन करून त्यात सुधारणा करण्याची संधी देणार आहेत. मागील काही वर्षात कामाच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, घर बांधण्याच्या बाबतीत, जमीन किंवा मालमत्ता खरेदी करण्याच्या बाबतीत ज्या चुका तुमच्याकडून झाल्या, ज्या कामांसाठी तुम्ही खूप संघर्ष केला पण यश मिळाले नाही, प्रेमसंबंध, नाती, नाव, कीर्ती अशा अनेक क्षेत्रांमध्ये जी कामे रखडली होती त्यात आता बदल होण्याची शक्यता आहे. शनी ग्रह जिथे बसतात तिथल्या गोष्टींमध्ये विलंब करतात. पण आता 27 जुलैपासून वक्री झाल्यानंतर ते तुम्हाला आयुष्यातील चुका सुधारण्याची मोठी संधी देणार आहेत. कामकाज, व्यवसाय, मालमत्तेचे व्यवहार, कुटुंबाप्रती जबाबदाऱ्या अशा प्रत्येक क्षेत्रात सुधारणा करण्याची वेळ आली आहे. काही लोकांचे घर बांधण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. काहींचे गाडी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण झाले नव्हते. आणि राहू चतुर्थ भावात असल्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही घरात प्रवेश करता तेव्हा तो तुम्हाला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करून टाकतो. हेही घे, तेही घे, असे कर, तसे कर, पण अजूनही तुमचे एकही काम पूर्ण झालेले नाही. म्हणूनच 27 जुलै ही ती तारीख आहे वृश्चिक राशीच्या लोकांनो, जेव्हा शनी ग्रह पंचभावासोबत चतुर्थ भावाचेही फळ देण्यास सुरुवात करतील. त्यामुळे तुमची बुद्धी, वाणी, विवेक आणि विचार करण्याची क्षमता अतिशय वेगाने कार्य करू लागेल. शनी वक्री झाल्यामुळे हा परिणाम दिसून येईल. हे विशेषतः शिक्षण क्षेत्रासाठी चांगले आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अत्यंत अनुकूल राहील. आता तुम्ही जे निर्णय घ्याल ते अधिक योग्य असतील. पण त्याआधी जीवनात तुमच्याकडून कोणत्या चुका झाल्या आहेत त्या समजून घ्या, कारण वृश्चिक राशीचे लोक थोडे गूढ स्वभावाचे असतात. तुम्हाला समजून घेणे इतके सोपे नसते. दुसरी चूक म्हणजे वृश्चिक राशीच्या लोकांनो, तुम्ही मनाने खूपच भोळे असता. तुमच्या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक आनंदाची बातमी तुम्ही लगेच इतरांना सांगून टाकता. अष्टम भाव हा अचानक येणाऱ्या अडथळ्यांचा भाव मानला जातो. बुध हा वाणीचा कारक ग्रह आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील आनंद, भविष्यातील योजना किंवा महत्त्वाच्या गोष्टी इतरांशी शेअर करता तेव्हा तुम्ही स्वतःही लक्षात घेतले असेल की तुमचे ते काम पूर्ण होण्याआधीच बिघडते किंवा अडकते. त्यानंतर तुम्ही कितीही प्रयत्न केले, कितीही धडपड केली तरी ते काम पूर्ण होत नाही.
हीच तुमची पहिली मोठी चूक आहे. म्हणूनच मी सुरुवातीला सांगितले की हे सत्य ऐकून तुमचे रक्त खवळून उठेल. कारण हेच सत्य आहे वृश्चिक राशीच्या लोकांनो. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या भावना, आनंद किंवा यशाची बातमी इतरांसमोर व्यक्त करता तेव्हा ते काम पूर्ण होण्याआधीच बिघडते. मी चुकीचे बोलत असेन तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आशा करतो की आतापर्यंत तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये हर हर महादेव हेही लिहिले असेल. तर या चुका तुम्ही वारंवार करत आला आहात. आता शनी ग्रह तुमच्या पंचभावात म्हणजे बुद्धी आणि ज्ञानाच्या भावात वक्री होत आहेत. त्यामुळे ते तुम्हाला एक संदेश देत आहेत. ते तुमच्या कर्मांचे पुनरावलोकन करत आहेत आणि सांगत आहेत की या चुका आता पुढे आयुष्यात पुन्हा करू नका. याच कारणामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनो, तुम्ही यशाच्या अगदी जवळ जाऊनही थोड्याशा कारणामुळे मागे पडता. त्यामुळे ही चूक पुन्हा करू नका. आता पाहूया शनी ग्रह तुम्हाला आनंदाच्या रूपात काय देणार आहे. चतुर्थ भाव हा सुख, सुविधा, जमीन, वाहन आणि मालमत्तेचा भाव आहे. राहू ग्रहही येथे स्थित असल्यामुळे शनी आणि राहू यांच्या संयोगामुळे आता तुम्हाला घरातील सुख मिळण्याची शक्यता आहे. या पुढील 6 महिन्यात तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार व्हाल. ज्या चुका झाल्यामुळे घराचे काम अडकले होते त्या सुधारून आता तुम्हाला जमीन, वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळेल. तुमचे घर बांधण्याचे जे स्वप्न अपूर्ण राहिले होते ते आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. काही लोकांना नवीन वाहनाचे सुख मिळेल. आईचे आरोग्य चांगले राहील आणि आईसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. कारण आता आईबद्दलची तुमची जबाबदारी वाढणार आहे. वक्री शनी सांगत आहेत की आता तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची वेळ आली आहे. तुमच्या कुंडलीतील चतुर्थ भाव हा घर, सुखसुविधा आणि कुटुंबाशी संबंधित आहे. त्यामुळे आता आई, घर, संसार आणि कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतील. घर घेण्याचा निर्णय असो, जमीन खरेदी करण्याचा निर्णय असो, मालमत्ता घेण्याचा निर्णय असो किंवा घरात सुखसुविधा वाढवण्याचा निर्णय असो, 27 जुलैनंतर तो निर्णय घेण्याची योग्य वेळ आली आहे. आणि अशीही शक्यता आहे की 15 डिसेंबरपर्यंत तुमचे घराचे काम पूर्ण होईल. तुम्ही नवीन मालमत्ता किंवा नवीन वाहनही खरेदी करू शकता. कारण आता अशा प्रकारची प्रेरणा आणि भावना तुमच्या मनात निर्माण होईल. ही पहिली आनंदाची बातमी शनिदेव तुम्हाला देणार आहेत. दुसरी आनंदाची गोष्ट सांगण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करतो. ही माहिती मी तुमच्या जन्मराशी आणि चंद्रराशीच्या आधारावर सांगत आहे. कारण ग्रहांच्या गोचराचे शुभशुभ परिणाम प्रत्येक महिन्यात आपल्या जीवनात दिसून येतात. शनी ग्रह हा अत्यंत प्रभावशाली ग्रह आहे. त्यामुळे त्यांचे शुभ परिणाम तुम्हाला सातत्याने अनुभवायला मिळतील. पण तरीही जर तुम्ही जीवनातील समस्या, कर्ज किंवा इतर अडचणींमुळे त्रस्त असाल आणि जीवनात नेमके काय चालले आहे हे समजत नसेल तर त्याचे कारण तुमच्या जन्मकुंडलीतील महादशा, अंतर्दशा किंवा संबंधित ग्रह असू शकतात. कदाचित तो ग्रह 6व्या किंवा 8व्या भावात बसलेला असेल. किंवा जन्मलग्न, जन्मनक्षत्र, 3रा, 5वा किंवा 7वा भाव यांचा स्वामी ग्रह किंवा नक्षत्रस्वामी तुम्हाला त्रास देत असेल. जीवनात अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे एखादा ग्रह तुम्हाला पीडा देत असेल तर वर्षातून किमान एकदा तरी तुमच्या जन्मकुंडलीचे सखोल विश्लेषण करून घ्यावे. त्यामुळे ग्रहांमुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळू शकते. आता दुसऱ्या आनंदाच्या बातमीकडे वळूया. जोपर्यंत शनी ग्रह वक्री अवस्थेत राहतील तोपर्यंत त्यांच्या ज्ञानाचा आणि विवेकाचा आशीर्वाद तुम्हाला मिळत राहील. घरातील निर्णय असोत किंवा कार्यालयातील निर्णय, आता तुम्ही जे कोणतेही निर्णय घ्याल त्यामध्ये शनी ग्रहांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. जर तुमचे बरेच दिवसांपासून काही पैसे कोणाकडे अडकले असतील किंवा तुम्ही कोणाला पैसे दिले असतील आणि ते परत मिळत नसतील तर आता ते पैसे मिळण्याची शक्यता वाढेल. शनी ग्रहांच्या कृपेने समोरच्या व्यक्तीच्या मनात असा बदल होऊ शकतो की ती व्यक्ती स्वतःहून तुमचे पैसे परत आणून देईल. म्हणजेच पंचम भावात वक्री झालेल्या शनी ग्रहांमुळे तुमची जी कामे प्रलंबित होती ती पुढील 6 महिन्यात एक एक करून पूर्ण होऊ लागतील.
तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि राहू ग्रहही या कामांना गती देण्याचा प्रयत्न करतील. राहू चतुर्थ भावात असल्यामुळे ही परिस्थिती तुमच्यासाठी खूपच चांगली आहे. आता दुसऱ्या आनंदाच्या गोष्टीकडे पाहूया. शुक्र ग्रह सध्या स्वतःच्या पूर्व फाल्गुनी नक्षत्रात गोचर करत आहेत. ते तुमच्या सप्तम भावाचे स्वामी असून कर्मस्थानात गोचर करत आहेत. त्यामुळे जीवनसाथीसोबतचे संबंध अधिक चांगले राहतील. व्यवसाय आणि व्यापारात शुक्र ग्रह तुम्हाला भरपूर धनलाभ देतील. शुक्र ग्रह हे धन, ऐश्वर्य आणि सुखाचे कारक ग्रह आहेत. त्यांच्या या गोचरामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत केतू ग्रहामुळे जीवनात अनेक अडचणी येत होत्या. प्रमोशनबद्दल उदासीनता निर्माण झाली होती. काम करण्याची इच्छाच राहत नव्हती. व्यवसाय आणि नोकरीत अडथळे निर्माण होत होते. केतू ग्रहाच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी ध्यान, योग आणि मेडिटेशन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण केतू हे ध्यान आणि अध्यात्माचे कारक ग्रह आहेत. जर तुम्ही दररोज फक्त 5 मिनिटे ध्यान किंवा योग केला तर केतूचे अशुभ परिणाम कमी होतील आणि शुक्र ग्रहांना अधिक ऊर्जा मिळेल. शुक्र ग्रह सध्या तुमच्या कर्मक्षेत्रात अत्यंत प्रभावी स्थितीत आहेत. त्यामुळे आता तुम्हाला प्रमोशन, मनासारखी बदली, मनासारखी वेतनवाढ आणि बऱ्याच काळापासून बदलण्याचा विचार करत असलेली नोकरी बदलण्याची संधी मिळू शकते. म्हणूनच 27 जुलैपासून तो काळ सुरू होणार आहे की जर तुम्ही मनासारख्या नोकरीसाठी इंटरव्ह्यू दिला, अर्ज केला, तर तुम्हाला मनासारखी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. सध्याच्या नोकरीपेक्षा अधिक चांगली नोकरी मिळण्याचे योग तयार होत आहेत. त्यानंतर तुमच्या लग्नाचे स्वामी मंगळ ग्रह सप्तम भावात बसून तुमच्या लग्नावर दृष्टी टाकत आहेत. म्हणजेच ते तुमच्यावरच दृष्टी ठेवून आहेत. सध्याचा काळ असा आहे की तुमच्यामध्ये प्रचंड ऊर्जा, आत्मविश्वास आणि धैर्य वाढले आहे. आता तुम्ही जे कोणतेही निर्णय घ्याल त्या निर्णयांचे लोक कौतुक करतील. तुम्हाला मान, सन्मान, प्रतिष्ठा आणि सामाजिक दर्जा मिळणार आहे. आता सूर्य आणि गुरु यांच्या युतीबद्दल बोलूया. ही युती तुमच्या भाग्यस्थानात होत असून तुमचे भाग्य अधिक प्रबळ करत आहे. गेल्या काही काळापासून तुमचे भाग्य जणू झोपलेले होते. वृश्चिक राशीच्या लोकांनो, तुमची प्रत्येक कामे उशिराने होत होती. पण आता भाग्याची पूर्ण साथ तुम्हाला मिळणार आहे. कारण तब्बल 12 वर्षांनंतर सूर्य आणि गुरु यांची युती तुमच्या नवम भावात म्हणजे भाग्यस्थानात होत आहे. सूर्य ग्रह हा तुमच्या कर्मभावाचा स्वामी असून सध्या नवम भावात गोचर करत आहे. याचा अर्थ असा की आता तुम्हाला वडिलांचे संपूर्ण सहकार्य मिळेल. शिक्षणाच्या बाबतीत गुरु ग्रहाची पूर्ण कृपा मिळेल. व्यवसाय आणि व्यापाराच्या दृष्टीने लांबच्या प्रवासातून लाभ होईल. तसेच धार्मिक यात्रेचेही योग निर्माण होतील. जे भाग्य इतके दिवस साथ देत नव्हते ते आता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. वडिलांसारखे, गुरुसारखे किंवा मार्गदर्शक व्यक्ती तुमच्या जीवनात येतील आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. त्या मार्गावर चालून वृश्चिक राशीच्या लोकांनो, पुढील 6 महिन्यात तुम्ही तुमचे स्वतंत्र आणि भक्कम असे नवे विश्व उभे कराल. आता तुम्ही तुमच्या भावना इतरांसोबत सहज शेअर करणार नाही. तुम्ही स्वतःला जपायला शिकाल. आणि कोणी चुकीचे बोलले तर त्याला लगेच ठाम उत्तर द्याल. पूर्वी तुम्ही अनेक गोष्टी दुर्लक्ष करत होता. पण आता तुम्ही कोणालाही घाबरणार नाही. आता तुम्ही पूर्ण ताकद आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्याल. व्यवसाय असो, व्यापार असो, नोकरी असो किंवा शिक्षण असो, जी कामे आतापर्यंत होत नव्हती ती आता पूर्ण होऊ लागतील. पण त्यासाठी तुम्हाला स्वतःचे प्रयत्नही करावे लागतील. ग्रहांची स्थिती सध्या अत्यंत अनुकूल आहे. आता तुमच्या पराक्रमात वाढ होईल. तुमच्या धैर्याचा विजय होईल. तुमचाच विजय होणार आहे. आता लोक तुमच्या भावनांची कदर करतील. गेल्या काही काळापासून तुमच्या घरातील लोक, कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा वडील तुमच्या बोलण्याला चुकीचे समजत होते. तुमच्या मताला चुकीचे ठरवत होते. त्यामुळे तुमच्या मनाला खूप वेदना होत होत्या. पण आता या सर्व गोष्टी बदलणार आहेत. तुम्हाला स्वतःमध्ये एक मोठा,
सकारात्मक बदल जाणवेल. आता तुमचे लक्ष स्वतःवर केंद्रित होईल. तुमच्या बुद्धी, विवेक आणि ज्ञानाच्या आधारे तुम्ही जे निर्णय घ्याल त्या प्रत्येक निर्णयात तुम्हाला यश मिळेल. अशी अनुभूती आता तुम्हाला मिळणार आहे. आता बोलूया वृश्चिक राशीच्या लोकांनो, त्या 2 व्यक्तींबद्दल. ते कोणते 2 लोक आहेत जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनात येतात तेव्हा तुमच्या आयुष्यात मोठ्या अडचणी निर्माण करतात? ते म्हणजे मिथुन राशीचे आणि कुंभ राशीचे लोक. जेव्हा जेव्हा या राशीचे लोक तुमच्या जीवनात येतात आणि तुम्ही त्यांच्याशी मैत्री करता तेव्हा तुम्हाला काही ना काही अडचण किंवा नुकसान सहन करावे लागते. जर मी चुकीचे बोलत असेन तर कमेंट सेक्शनमध्ये येऊन नक्की सांगा. आणि आशा करतो की तुम्ही हा व्हिडिओ लाईकही केला असेल, कारण हा व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. तुम्ही व्हिडिओ लाईक करता, त्याला भरभरून प्रतिसाद देता, तेव्हा आम्हाला वाटते की तुमचे प्रेम आम्हाला मिळत आहे. आता पुन्हा सांगतो, वृश्चिक राशीच्या लोकांनो, विशेषतः मिथुन राशी आणि कुंभ राशीच्या लोकांपासून तुम्ही जीवनात नेहमी सावध राहा. या लोकांसोबत तुमच्या खासगी गोष्टी शेअर करू नका. तुमचे महत्त्वाचे क्षण किंवा योजना त्यांच्याशी बोलू नका. या दोघांपासून जितके सावध राहाल तितका तुम्हाला मानसिक शांततेचा अनुभव मिळेल. आता पाहूया वक्री शनी ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून कसे वाचायचे. शनी ग्रह वक्री होत असल्यामुळे काही प्रमाणात अशुभ परिणाम होऊ शकतात. शनी ग्रह हे कर्माचे कारक आहेत. त्यांना प्रसन्न करण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनो, प्रत्येक शनिवारी संध्याकाळी साधारण 7 वाजण्याच्या सुमारास पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. त्यानंतर शनी ग्रहांची प्रार्थना करत जाणून किंवा नकळत तुमच्याकडून झालेल्या कर्मांची आणि पापांची क्षमा मागा. तसेच सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना करा. असे केल्याने तुमची बुद्धी अत्यंत तीक्ष्णपणे कार्य करेल. तुमचे घराचे जे अपूर्ण स्वप्न होते, आलिशान जीवन जगण्याचे जे अपूर्ण स्वप्न होते, ते पुढील 6 महिन्यात शनी ग्रह पूर्ण करण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणताही संशय नाही. आणखी एक गोष्ट, शनी ग्रह हे नोकर, कामगार, मजूर, सेवक आणि भिकारी यांचेही कारक मानले जातात. म्हणून या काळात तुमच्या कर्मचाऱ्यांशी, नोकरांशी किंवा कामगारांशी वाद, भांडण किंवा गैरवर्तन करू नका. त्यांच्या बोलण्याचा आदर करा. त्यांचे पैसे वेळेवर द्या. टेम्पो चालक असो, भाजीवाला असो, रिक्षावाला असो किंवा इतर कोणताही कष्टकरी व्यक्ती असो, त्यांच्याशी वाद घालू नका. अन्यथा शनी ग्रह नाराज होऊ शकतात आणि त्यांच्या शुभ फळांमध्ये घट होऊ शकते. जर तुम्हाला शनी ग्रहांची आणखी कृपा हवी असेल तर प्रत्येक शनिवारी संध्याकाळी एखाद्या गरजू किंवा भिकाऱ्याला काही नमकीन अन्न खाऊ घाला. असे केल्याने शनीची कृपा तुमच्यावर कायम राहील आणि पुढील 6 महिन्यात एक करून सर्व आनंद तुमच्या जीवनात येऊ लागतील. तुमच्या दारात आनंदाचा मेळा भरू लागेल. ज्या स्वप्नाची तुम्ही अनेक वर्षे, अनेक महिने वाट पाहत होता, ते स्वप्न आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे. कारण शनी हा असा ग्रह आहे जो आपल्या कर्मांचे फळ देतो. आपण जीवनात जी कर्मे करतो त्याचे फळ शनी ग्रहच देतात. ते सध्या तुमच्या पंचम भावात वक्री होत असल्यामुळे तुम्हाला सुखसुविधा, बुद्धी, वाणी, विवेक, नाव, कीर्ती, प्रतिष्ठा आणि घरातील सुख यांची प्राप्ती होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 27 जुलैपासून सुरू होणारे हे 6 महिने वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आयुष्याला नवी दिशा देणारे ठरू शकतात. पण लक्षात ठेवा, फक्त ग्रहांची साथ पुरेशी नसते. योग्य निर्णय, संयम, मेहनत आणि सत्कर्म यांची जोड असेल तरच नशिबाची दारे पूर्णपणे उघडतात. जर तुम्हीही वृश्चिक राशीचे असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा जय शनिदेव अवश्य लिहा आणि सांगा की या भविष्यवाणीतला कोणता मुद्दा तुम्हाला सर्वाधिक जवळचा वाटला. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील वृश्चिक राशीच्या व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा, कारण कदाचित ही माहिती त्यांच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवू शकते. अशाच राशीभविष्य, ग्रहगोचर आणि ज्योतिषविषयक महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
पुन्हा भेटू एका नव्या आणि महत्त्वाच्या माहितीसह. हर हर महादेव. जय शनिदेव.